तब्बल 39 तास उलटलेत आणि सावित्री दुर्घटनेतले 4 मृतदेह आता हाती लागले। दादली परिसरात सापडलेल्या चौथ्या मृतदेहाची ओळख मात्र अद्याप पटली नाहीये। तर गुहागरहून मुंबईकडे जाणाऱ्या तवेरा गाडीतील 2 मृतदेहांची ओळख पटली आहे। केंबुर्लीजवळ संपदा वजे तर हरिहरेश्वर जवळ शेवंती मिरगळ यांचा मृतदेह सापडलाय। तवेरा गाडीत 6 ते 7 जण प्रवास करत होते, त्यापैकी 2 जणांचे मृतदेह हाती लागले। तर घटनास्थळापासून 130 किलोमीटर अंतरावर एसटी चालक SS कांबळे यांचा मृतदेह सापडलेला आहे। जयगड मुंबई एसटी गाडीचे ते चालक आहेत। रत्नागिरीतील आंजर्ल्याजवळच्या समुद्रात कांबळेंचा मृतदेह सापडलाय। अंगावर खाकी वर्दी आणि बॅच क्रमांक सापडल्याने या मृतदेहाची ओळख पटली। आणि या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती देण्यासाठी थेट रायगडहून आपले प्रतिनिधी आशिष घरत आता आपल्या सोबत आहेत। आशिष, आताची काय स्थिती आहे? मृतदेह 4 सापडल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत या संदर्भात? आज सकाळपासून जे आहे ते आज मृतदेह सापडू लागले आहेत। आज जवळजवळ सकाळी 8 वाजता पहिला मृतदेह सापडला होता, जो दापोलीच्या आंजर्लेजवळ जो जयगड मुंबई एसटीचे जे चालक होते कांबळे यांचा हा मृतदेह होता। सकाळी पहिला मृतदेह सापडला होता, बॅचवरून हे आयडेंटिफिकेशन झालं होतं। त्यानंतर श्रीवर्धनला एक मृतदेह सापडला, जो महिलेचा मृतदेह होता। महाडमध्ये 2 मृतदेह सापडले। नुकताच एक गेल्या काही मिनिटांपूर्वी दादलीच्या खाडीमध्ये एका तरुण 20 ते 25 वर्ष वयोगटातल्या मुलाचा हा मृतदेह इथे आढळून आलाय। आज दिवसभरात जे आहे हे मृतदेह काल जेव्हा सर्च ऑपरेशन चालू होतं तेव्हा या ऑपरेशनमध्ये काही सापडलं नव्हतं, परंतु आज सकाळपासून मात्र या मृतदेहांची शहानिशा होऊ लागली आहे। आशिष, त्यासोबतच जे सर्च ऑपरेशन सुरू आहे गाड्यांच्या शोधासाठी लोहचुंबक टाकण्यात आलेला होता, मात्र त्याच्या हाती काही लागलेलं नाहीये। आता पुढे सर्च ऑपरेशन कशा प्रकारे सुरू आहे त्या संदर्भात काय अपडेट्स? आता जे आहे हे सर्च ऑपरेशन जे आहे ते NDRFच्या माध्यमातूनच जे खाडी किनारे आहेत किंवा नदीचे किनारे आहेत किंवा जे टर्निंग्ज आहेत या टर्निंग्जवरती हा सगळा शोध घेतला जातोय। ज्या ठिकाणी खारफुटी आहे त्या ठिकाणी काही शोध घेतला जातोय। मगाशी जी इन्फॉर्मेशन मिळाली होती त्या अनुषंगाने दापोलीच्या एका खाडीमध्ये 2 मृतदेह त्या खारफुटीमध्ये अडकल्याची माहिती मिळत होती, परंतु त्याचं कन्फर्मेशन मात्र अद्याप काही झालं नाही। हे सगळं जे चालू आहे इव्हन आता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुद्धा हे सर्च ऑपरेशन या ठिकाणी चालू आहे। NDRF त्यांच्या पद्धतीने हे सर्च ऑपरेशन करत आहे। आशिष, या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।